नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचे नाव आहे प्रामाणिकपणाचे फळ। एका कापडाच्या व्यापाऱ्याने आपल्या दुकानात एक नवीन मुलगा नोकरीस ठेवला। त्या मुलाचा बाप गरीब होता। बापाने मुलाला शाळेतील शिक्षण दिले नव्हते, परंतु घरगुती शिक्षण त्याने दिले होते। प्रामाणिकपणाने वागणे, कोणाला फसवू नये, कोणावर हसू नये, कष्टाने मिळेल ते खावे, चोरी करून श्रीमंत होण्यापेक्षा खरेपणाने वागून गरिबीत राहावे लागले तरी आनंदाने राहावे, असे त्याचा बाप त्याला शिकवत असे। निरनिराळ्या बोधपर गोष्टी सांगून मुलाला चांगले वळण त्याने लावलेले होते। मुलगा चुणचुणीत होता, चपळ होता, त्याहीपेक्षा खरेपणाने वागणारा, गोड बोलणारा व प्रामाणिक होता। दुकानात तो सर्वांना आवडत असे। त्याच्याकडे जास्त गिराईक यायचे, दुसऱ्या नोकरांकडे कमी जायचे। बोलायला गोड, दिसायला गोड, मनाने गोड, हृदयाने गोड अशी मुले म्हणजे देवाघरची फुले। एके दिवशी एक श्रीमंत बाई काही रेशमी कापड खरेदी करावयास आली होती। एक रेशमी साडी तिने पसंत केली। तिला पोत आवडला, रंग आवडला, पदरही सुंदर होता। तो मुलगा ती साडी बंद करून देत होता, परंतु इतक्यात ती साडी एके ठिकाणी थोडी फाटली आहे असे त्याला दिसले। त्या बाईने ते पाहिले नव्हते, परंतु तो मुलगा प्रामाणिक होता। तो तिला गोड शब्दात म्हणाला, "बाई, ही साडी येथे जरा फाटली आहे, ही नका घेऊ, दुसरी पसंत करा, येथे पुष्कळ नग आहेत." परंतु त्या बाईला तसली साडी पाहिजे होती, तशी दुसरी साडी त्या दुकानात नव्हती। ती बाई निघून गेली। दुकानदार गादीवर बसलेला होता। मुलाचे हे वर्तन पाहून त्याला राग आला। असला नोकर काय कामाचा, त्याच्यामुळे दिवाळा निघण्याची वेळ यायची, असे तो मनात म्हणाला। तुमचा मुलगा दुकानात काम करावयास योग्य नाही, तो माझ्या मनातून पार उतरला आहे। असे नोकर ठेवून मालकालाच लवकर हाय हाय करावे लागेल। मी तुमचा मुलगा काढून टाकू इच्छित आहे, अशी एक चिठ्ठी लिहून त्या मुलाबरोबर त्याच्या बापाकडे शेठजीने पाठवली। बापाने चिठ्ठी वाचली। बापाने मुलाला काय झाले म्हणून विचारले। मुलगा म्हणाला, माझ्या हातून काही चूक घडल्याचे मला तरी माहीत नाही, त्यांना जाऊन विचारा। मुलगा व बाप दोघेही दुकानात आले। बाप त्या शेठजीजवळ जाऊन चौकशी करू लागला। तो शेठजी रागारागाने म्हणाला, अहो, ती बाई साडी चांगली घेत होती, ती साडी बांधून देणे एवढेच याचे काम होते। दुकानातील मालावर टीका करीत बसण्याची काही जरुरी होती का? ती साडी कोठे जरा फाटली, याचा आणखी काही अपराध आहे का? बापाने विचारले। नाही, तसा तो फार चांगला आहे, गोड बोलतो, गोड वागतो, परंतु नुसत्या गोड बोलण्याचा काय चाटायचे आहे काय? व्यवहार आधी, व्यवहारासाठी गोडपणा, व्यवहारासाठी तिखटपणा, व्यवहारासाठी खरे, व्यवहारासाठी खोटे, व्यवहार चालला पाहिजे। तो शेठजीला म्हणाला, माझ्या मुलाचा एवढाच अपराध असेल तर मीच त्याला तुमच्या दुकानात ठेवू इच्छित नाही। तुमचे नुकसान नको व्हायला व त्याच्याही जन्माचे नुकसान नको व्हायला। चल रे बाळ येथे, चल रे बाळ, येथे तू राहू नकोस, असे म्हणून बाप आपल्या मुलाला घेऊन गेला। त्या मुलाची ही कीर्ती सर्वत्र पसरली व एका नामांकित दुकानातून त्याला मुद्दाम मागणी आली। तो त्या दुकानात रुजू झाला होता। मुलगा त्या दुकानात कामावर राहायचा। त्या दुकानाची विक्री दसपट वाढली। त्या नव्या मालकाने त्या मुलाला पुढे आपल्या दुकानात भागीदारी दिली व तो मुलगा खूप सुखी झाला। तो मुलगा आपल्या वृद्ध आईबापांना प्रेमाने म्हणतो, तुम्ही मला प्रामाणिक केले, त्याचे हे फळ आहे। आणि हे फळ न मिळता आपण गरिबीत राहिलो असतो तरीही मी सुखाने राहिलो असतो, कारण मनाचे समाधान ही सर्वात मोठी संपत्ती होय। ज्याचे मन स्वतःलाच खाते, तो कितीही श्रीमंत असला तरी दुःखी व दरिद्रीच असणार। आई, खरं आहे ना मी म्हणतो ते? आई म्हणाली, हो बाळा, एकदम खरे आहे। कथा आवडली असल्यास नक्की सबस्क्राईब करा।